कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। भावना, सॉरी, तुम्हाला राग आला का? नाही, इट्स ओके भावना, मान्य आहे आपलं बॉस आणि एम्प्लॉईचं रिलेशन आहे, पण कधी आपण असं कामानिमित्त बाहेर आलो तर फ्रेंड म्हणून पण राहू शकतो ना। सर मी निघते। भावना, ते मॉर्निंगसाठी एक्स्ट्रीमली सॉरी या, ते सकाळी आहे ना गाडीचा जरा इश्यूज झाला। तुम्हाला पुण्याला येण्यासाठी मी गाडी पाठवणारच होतो, पण नाही पाठवू शकलो। नाही, इट्स ओके, मी पोहोचले व्यवस्थित पुण्यापर्यंत, आता निघते। भावना, तुला पाहिजे तर तू आता माझ्यासोबत सासवडला येऊ शकतेस। नाही नको, मी माझी जाईन। अगं असं काय बोलतेस? आधीच सकाळी तुला झालेल्या त्रासाबद्दल मी गिल्टी फील करतो, त्यामुळे प्लीज माझ्यासाठी। नाही, खरंच नको। अगं भावना प्लीज। ते दिसतात। ते माझ्यासाठी थांबलेत, मी त्यांच्याच बरोबर जाणार आहे पुण्याला। मी निघते। ठीक आहे, बाय। कॅरी ऑन। काय झालं सगळं? निघूया। काय कशी आली मीटिंग? ठीक, चला सासवडला निघू। सासवडला? अहो बहिणीकडे जायचं ना तुमच्या। हो, मी करते जानूला फोन। हा करा करा रमा। जानूचा फोनच नाही लागत आहे। त्याच्या मिस्टरांना करा ना। जयंतचाही फोन नाही लागत आहे। अहो पण तिचा पत्ता माहित नाही का तुम्हाला? पत्ता माहिती असता तर फोन केला असता का मी? सॉरी, पण अहो तुमची बहीण आहे, अहो, तिचा पत्ता माहिती असायला मला पाहिजे. पत्ता माहितीये, पण एक्झॅक्ट घर कुठे आहे ते माहिती नाही। अरे रे 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 रे. तुम्ही जरा गप्प बसता का? इथे आधीच मला काही सुचत नाहीये, मी आता काय करू? हा भावना, बोल, झालं का? आवरलं का काम? हो आई, झाली माझी मीटिंग। बरं, मग आता जातेस ना जान्हवीच्या घरी? अगं जयंतरावांच्या कानावर घातलंय बरं, त्यांनी अगदी आग्रहाने बोलवलंय तुला। अगं आई, पण जानूचा फोन नाही लागत आहे आणि जयंतचाही फोन ऑफ लागतोय। अगं फोन लागत नाही म्हणजे जान्हवीचा फोन तर बंदच आहे, अभ्यास करते ना ती। पण जयंतरावांशी तर माझं बोलणं झालं होतं। आणि एवढा विचार कशाला करतेस? आपल्या जान्हवीचं घर आहे, आणि जावई बापूंनी अगदी आग्रहाने सांगितलंय की भावना ताईंना येऊ द्या म्हणून, तू जा। आई, अगं मी पहिल्यांदा जाणार आहे जानूच्या घरी, मग व्यवस्थित संपर्क झालेला नसताना अशी मी डायरेक्ट कशी जाऊ? बरं नाही दिसणार ग। तू म्हणतेस तेही योग्य आहे ग, संपर्क नाहीच झाला तर। पण मी काय म्हणते, पुन्हा एकदा फोन लावून बघ ना, कदाचित लागेल। पण नाहीच झालं बोलणं तर मग काय करणार? मग ये सगळा खाऊ घेऊन परत, मग उद्या परवा बघू। बरं, ठीक आहे, ठेवते हा। चला सासवडला निघूया। अहो बहिणीला न भेटता जायचंय? अहो साधा कॉल लागत नाही म्हणून असं कशाला जायचंय? मी काय म्हणतो 5-10 मिनिटं थांबूया आपण, कॉन्टॅक्ट होईल ना काहीतरी। आईनी सांगितलंय निघायचंय। संपला विषय, काकू बोलल्यानं निघायचं मग निघायचा। मनीष नॉन स्टॉप सासवड, चला।
अय्या अहो तुम्ही कधी आलात मी हाक पण ऐकली नाही हो तुमची. मी हात मारलीच नाही का आज. हा? नाही, आत्ता येऊन बसलोय का आत्ता नुकताच आलो. अहो ते काय ग बोल ना. ते तुम्ही बोनस बद्दल विचारणार होता ना ऑफिसमध्ये, काही झालं का बोलणं? अगं विचारणार होतो पण नेमके आमचे मॅनेजर साहेब रजेवर गेले त्या आठवड्याभराकरता नाहीच आहेत ते. आता ते आले पुढच्या आठवड्यात की विचारतो लगेच त्यांना. नाही म्हणजे ते आता या सगळ्या खर्चाच्या गडबडीत घर भाडं द्यायचं राहिलंय ना, आणि किराणा पण भरायचा होता. हो का? अहो काय झालंय? नाही म्हणजे मी एका मागोमाग एक खर्चाबद्दल बोलले म्हणून दडपण आलंय का? काळजी वाटते का? नाही तसं असेल तर मी अगं नाही, काळजी कसली, काळजी काही नाही ग. फक्त जरा आज दमायला झालंय, बाकीचं काही नाही. नाही हो तुम्हाला माझ्याशी खोटं बोलता येत. आणि तुम्हाला काय वाटलं इतक्या वर्षाच्या संसारानंतर मला तुमचा चेहरा वाचता येणार नाही? काय झालंय सांगा ना. कसली चिंता आहे? काही झालंय का? काय ग लक्ष्मी, किती काळजी करतेस, उगाच काळजी करतेस तू. हे बघ, झालंय म्हणजे असं, अगं आज 4-5 गाड्या आल्या होत्या सर्व्हिसिंग करता आणि सगळ्यांना आजच डिलिव्हरी होती म्हणून ते दुखायला लागलं ग डोकं या सगळ्या कलकलाटामुळे. आणि काय नाही. नक्की ना? हा. अहो मग सांगायचं ना, मी पटकन गोळी आणते, तुम्ही थोडा आराम करा ती घेऊन. हे. लक्ष्मी, गोळी नाही, मला तुझ्या हातचा कडक चहा पाहिजे, आलं जास्त घालून. माझी डोकेदुखी अशी पळून जाईल. लगेच आणते. लक्ष्मी, मी शरीराने नाही मनाने थकलोय का? कुठल्या तोंडाने सांगू तुला? पुढच्या 2 महिन्यात माझी नोकरीच नसणार आहे. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.